शेती व घरांचे मोठे नुकसान। माजी मंत्री महादेव जानकर यांचा गावाला अचानक दौरा। जानकर यांनी तहसीलदारांना फोनवर माहिती दिली, मदतीची मागणी। शासनाच्या मदतीचे आव्हान, गावकऱ्यांना दिला धीर। कंधार तालुका पुन्हा एकदा पावसाच्या तडाख्यात। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूया आजच्या खास बातमीकडे। आतापर्यंतची मोठी बातमी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यावरून येत आहे। कंधार तालुक्यातील तेलूर गावाच्या निसर्गात मोठा तडाखा बसला आहे। गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरलं असून अनेक शेतकरी बांधवांचे पीक नुकसान झाले आहे। घरातही पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे। या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज तेलूर गावाला अचानक भेट दिली। त्यांनी गावातील परिस्थितीची पाहणी केली आणि स्थानिकांशी संवाद साधला। तेव्हा त्यांनी कंधारचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधले आहे। तातडीने प्रशासन पाठवण्याची विनंती केली, तसेच शासनाच्या वतीने शक्य तेवढी मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हानही दिले। महादेव जानकर यांनी गावकऱ्यांना धीर देत शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले। कोणीच प्रतिनिधी आलेला नाही। आमदार खासदाराचा तलाठी सुद्धा कोण आले नाही। साहेब, हे बरोबर नाही। म्हणजे कसं होतं, तुम्ही तहसीलदार आहात, आपण ह्या सामान्य आपल्याला हे राजकारण नाही करायचं। माणसाला धीर तर दिला पाहिजे ना, कमीत कमी। पहिलं गाव आहे साहेब आमचं, पहिलं साहेब तिथं एवढं त्या घरात आता मी आलो, या त्या घरात त्या वाड्यात पाणी आहे, जनावरांत आहे, माणसात माणूस म्हणजे गावाच्या भोवताळून पाणी म्हणजे परिस्थिती खराब आहे। वाईट का वाटलं? आम्ही कोण आमदार खासदार मंत्री सोडून द्या, पण ही जिम्मेदारी प्रशासनाची असते, आहे का नाही? म्हणजे तहसीलदार ह्या तालुक्याचा बाप असतो, कलेक्टर बाप असतो। तुम्ही मंडळींनी लक्ष नाही दिलं, ठीक आहे, आमचं राजकारण असेल, आम्ही स्वार्थी असू, मंत्री बिंत्री काही करतेली, पण हे प्रशासन तुमचं असतं ना साहेब। तुम्ही आता एक भेट देऊन तुम्ही ह्या गावाला भेट देऊन जावा। मी आता हे गाव करून मी मुखेड मधल्या 2 गावाला भेटायला जातोय। हा म्हणजे थोडस आपली जिम्मेदारी आहे साहेब, बरोबर नाही? कवटा म्हणून गाव आहे, तुम्ही इथे येऊन तेलूरला येऊन जावा। फुलाची व्यवस्था लावणं आवश्यक आहे। जे काय अतिरिक्त फंड आहे का नाही, आता राज्य सरकारनं 2000 कोटी रुपये दिलं, तर त्यातलं जिथं जिथं शक्य आहे, आम्ही म्हणणार नाही की सारीच कामं एका दिवसात होतील असं नाही, पण जे होईल ते स्वतः तुम्ही येऊन त्यावर लक्ष घाला। म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलं का, ते कॉन्ट्रॅक्टर हाणतोय सारं आणि मग परत ही बसते तुम्ही। चल, फुलाची महत्वाचं आहे आम्हाला अगोदर। नांदेडवरून दिगंबर तेलंगेची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।